श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरात कृष्णा नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे पारंपरिक दक्षिणद्वार सोहळा पहाटेच्या सुमारास संपन्न झाला। नदीचे पाणी मंदिराच्या उत्तरद्वारातून गाभाऱ्यात प्रवेश करून श्री दत्त महाराजांच्या पादुकांना स्पर्श करत दक्षिणद्वारातून बाहेर पडताच चालू वर्षातील हा पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला। दक्षिणद्वार सोहळ्यानंतर पवित्र मानल्या जाणाऱ्या स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी पोहोचल्यानंतर दत्त महाराजांची उत्सव मूर्ती आणि पादुका या गाभाऱ्यातून हलवत दुसऱ्या ठिकाणी दर्शनासाठी ठेवण्यात आल्या। दत्तभक्त श्री गुरुदेव दत्त या गजरानं या ठिकाणी आज स्नान करतायत, या पर्वणीचा आनंद घेत आहेत। दत्तदेव संस्थांमार्फत देखील सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी गर्डर्स दोऱ्या बांधलेल्या आहेत। त्याचप्रमाणे स्वयंसेवक या ठिकाणी ठेवलेले आहेत। स्वतंत्र एका नावेची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। त्याच्यामध्ये इनर्स वगैरे ठेवलेले आहेत, लाईफ जॅकेट्स ठेवलेली आहेत आणि होता होईल तेवढी जास्तीत जास्त प्रयत्न सुरक्षेकरता जे करता येतील ते देवस्थानमार्फत या ठिकाणी केलेले आहेत।